येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. आपलं कर्तव्य बजावत असताना आदर्श कार्याचा ठसा उमटवणारे सुदेश वझरे यांचा सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दरवर्षी नाशिक महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात. नाशिक महानगरपालिकेमध्ये 37 वर्ष कार्यरत असणारे सुदेश वझरे हे बुधवारी 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. सुदेश वझरे यांनी 37 वर्षांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवत अनेक कर्मचारी, अधिकारी, मित्रपरिवार यांना आपलंसं केलंय. नाशिक महानगरपालिकेत सुदेश वझरे यांनी जनहितासाठी आपले कर्तव्य बजावत सेवानिवृत्ती घेतली. महापालिकेत एक आदर्श घालून देण्यासारखे काम त्यांनी केलंय. त्यांनी वेगवेगळ्या विभागात काम बघितलंय. बुधवारी त्यांचा सेवापूर्ती सोहळा नाशिक महानगरपालिका सातपूर विभागीय कार्यालयात नाशिक महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त, अधिकारी, विभागीय अधिकारी, आजी माजी अधिकारी, कर्मचारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सुदेश वझरे यांना शुभेच्छा देत सत्कार करून त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करताना त्यांना भावी आयुष्य सुख समाधानाचे जावो अशा शुभेच्छा देत त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी सुदेश वझरे यांनी श्री सिद्धिविनायक अपंग पुनर्वसन शिक्षण संस्था नाशिक संचलित बौद्धिक असक्षम बहुविकलांग मुलामुलींची शाळेसाठी शालेय साहित्य, वस्तू, अन्नदान देत एक वेगळा आदर्श घालून दिला. अनेकांचा निरोप समारंभ केला जातो, मात्र इथे जनकल्याणाचा ध्यास मनात धरून आपला सेवापूर्ती सोहळा वेगळ्या पद्धतीने संपन्न केला. ही वझरे यांच्या बाबतची विशेष बाब असल्याचं उपस्थितांनी सांगितलं. यावेळी विभागीय अधिकारी यांनी देखील अधिक माहिती दिली. तसेच उपायुक्त यांनी आपले मनोगत देखील व्यक्त करताना वझरे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महापालिकेतील मित्रपरिवारांनी देखील भरभरून शुभेच्छा दिल्या, त्यांचा सत्कार केला. योगायोगाने मी इकडे आलोच होतो आणि वझरे यांचं रिटायरमेंटचं म्हटल्यावर मग काही लवकर जायची इच्छा नाही, परंतु मुख्यालयाचंही कार्यभार असल्यामुळे तिथे जावं लागते. परंतु माझी तर अशी इच्छा आहे की त्यांनी कुटुंबालाही वेळ द्यावा, कारण मनपा कर्मचारी म्हटल्यावर अपूर्ण कर्मचारी जेव्हा असतात तेव्हा एक्स्ट्रा काम करायचं. मार्केटिंग याच्यात सुद्धा कोरोना काळात सुद्धा त्यांनी छान सेवा दिली. पण आता पूर्णतः कुटुंबाला वेळ द्या आणि माझी इच्छा राहील की त्याचा दादा आता 12वीला आहे, ते दादा इकडे राहतात आणि ते नक्की तुमचं नाव पूर्ण करेल. लवकर त्याची NDA मध्ये सिलेक्शन हो आणि भारताला एक यंग असा एकदम ॲक्शन असा ऑफिसर त्याच्या रूपाने मिळो, याच्यासाठी आपण सुद्धा सर्वांनी प्रयत्न करू, प्रार्थना करू देवाला. आज वझरे साहेबांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम, ॲक्च्युअल सेवानिवृत्ती हा एक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा एक गोड क्षण की जो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सहजासहजी येत नाही. खूप त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आयुष्याची जे काही साचलेली पूर्ण जो काही संचय असतो तो या एका दिवसासाठी माणसाने ठेवलेला असं असतो, असं मला असं वाटतं. कारण की आपण लहानपणापासून काहीतरी स्वप्न डोळ्यामध्ये ठेवतो आणि ती स्वप्नपूर्ती केल्यानंतर आपल्या जेव्हा लक्षात येतं की या क्षेत्रामध्ये आल्यानंतर आपल्याला आपलं जे काही आयुष्य आहे या क्षेत्रामध्ये आपल्याला घालायचंय आणि मग आपण ती आपली कारकीर्द चालू करतो आणि ती कारकीर्द ही आपलं आयुष्य ठरवणारी असते. तुमची जशी कारकीर्द असेल तसं तुमचं आयुष्य असतं आणि मला वाटतं की या बाबतीमध्ये वझरे साहेबांचं लक म्हणा, नशीब म्हणा, हे खूप चांगलं असावं. सर्वप्रथम मी तर असं म्हणेन की आपण ट्रस्टी धामणे सर, सुरेश सर, त्यांचा पूर्ण परिवार आणि या ठिकाणी जो स्टाफ इथं काम करतो त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आधी पायाला ठेच लागली तर किती दुःख होतं आपल्याला, त्याच्यापेक्षा हे फार मोठं दुःख आहे हे आपण आपल्याला बघायला मिळालं. आणि असंच योगायोग असा आला काय आम्हाला लॉकडाऊनच्या टप्प्यात त्यावेळेस नंतर एकदा असं मिळकतींचं सर्वेक्षण करण्यासाठी आमची नेमणूक झाली. सोनवणे साहेब आणि आम्ही आलो होतो.
त्यावेळेस आल्यावर बघितलं हे काय चाललंय बा, काय प्रकारे किती दुःख आहे हे बघितल्यावर मनाला खूप असं वेदना झाल्या. आपण काय करू शकतो किंवा काय करता येईल आपल्याला काही असं मनात ठेवून आम्ही सरांची चर्चा केली काही पाहिजे किंवा काय. आमच्या मुलीचा वाढदिवस होता तिथंच पहिल्या 40 पावता झाली, पण योगाने ते करता नाही आलं. ते दुःख आहे सर. 30 मला वाटतं तरी त्यावेळेस दिवाळीचा पिरियड असतो 30 तारीखला 30 ऑक्टोबरला, तर त्यावेळेस ती करता नाही आला. पण तेव्हा बोललो होतो असं मुलीचं वाढदिवस पहिल्यांदा करता असं सुरुवात मनापासून वाटली असं. परंतु आता येणारा काळ आहे तो, आणि मी त्या दिवशी बोललो की आम्हाला महिंद्रा सेवा ट्रस्टीचे काही फंड असतात सीआर फंड असेल हा, तर तो आपण मिळून बाब म्हणजे त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त खऱ्या अर्थानं सिद्धिविनायक अपंग पुनर्वसन शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेसाठी त्यांनी स्वतःच्या निधीमधून 11,000 रुपये रोख त्यांना मदत केली आणि त्याचबरोबर त्यांना अन्नदान दिलं. त्या अपंग संस्थेला 25,000चं त्यांनी सामाजिक शैक्षणिक साहित्यही पुरवलं. म्हणजे एकूण त्यांनी 31,000ची रक्कम तिथे त्यांनी आज देणगी स्वरूपाने दिली. हा सेवापूर्तीचा एक चांगला नवीन पायंडा पाडला. खऱ्या अर्थानं मी सुदेश वज्रेंना खूप शुभेच्छा देईन. मला जेव्हा कार्यक्रम करायचा असं मी संजीवना सांगितलं तर मला त्र्यंबक करायचं आहे असं संजीवना सांगितलं का असं करण्याची आताची घडी सगळ्यांची आहे. मला इथे आमदार बघितल्यानंतर मला एकदम झालं खरंच गरज कुठे आहे कशाची आहे त्यांना काय नाही. त्या ह्याच्यातून मी मग निर्णय घेतला. मी तुम्हाला खरं सांगतो तुम्हालाही करतो आणि माझ्या तुम्हालाही सांगितलं आणि मला हा तुमचं काही योगदान देण्यासाठी मला मदत केली या सेवानिवृत्ती सोहळ्यास नाशिक महानगरपालिका अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील, विभागीय अधिकारी गरतळ, सायली वज्रे, सुदेश वज्रे, सोहम वज्रे, सुमन क्षीरसागर, शैलेश क्षीरसागर, राजश्री क्षीरसागर, कल्पना क्षीरसागर, दर्शन क्षीरसागर, प्रतीक्षा फुलसुंदर, ओम क्षीरसागर, अंतरा क्षीरसागर, प्रशांत आढाव, संजय कोठुळे, विकास कांबळे, किरण विधाते, दरेकर, प्रकाश खोडे, महेंद्र निर्भवणे यासह मित्रपरिवार उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर.